श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2026 मध्ये आलेला आहे गुढीपाडवा. 19 मार्च गुरुवार या दिवशी. गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी आपण प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक दारामध्ये गुढी उभारत असतो. असं म्हणतात ना की याच दिवशी प्रथम सूर्याची किरणे ही पृथ्वीवरती पडली होती. याच दिवशी भगवान श्रीराम हे अयोध्यामध्ये परत आले होते आणि याच दिवशी सृष्टीची निर्मिती ही देखील ब्रह्मदेवाने केली होती. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाची देखील पूजा केली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये भरपूर उपाय सेवा करत असतो. गुढीपाडव्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण घरामध्ये लक्ष्मी सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, कनकधारा स्तोत्रम या सर्व स्तोत्रांचा आणि मंत्राचं पठण केलं पाहिजे. रोजच्या तुलनेमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सकारात्मक ऊर्जा असतात, त्या सहस्त्रपटीने कार्यरत असतात. तर आपल्याला आपल्या घरामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी काही महत्त्वाच्या ज्या चुका आहेत त्या टाळायच्या आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरीही हे 2 पदार्थ चुकूनही कोणाला देऊ नका. आता हे पदार्थ कोणते आहे? हे पदार्थ जर दिले तर माता लक्ष्मी आपल्यावरती रुष्ट होईल आणि त्याचबरोबर आपण केलेल्या सेवेचं आणि उपायांचं कोणतंही फळ हे आपल्याला मिळणार नाही. आणि त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काय करावं, काय करू नये, गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंग स्नान करावे, शरीराला तेल लावून नंतर पाण्याने स्नान करावे. त्याचबरोबर आपल्याला तोरण हे आपल्या दरवाजामध्ये लावायचं असतं. मग ते तुम्ही फुलाचं लावू शकता किंवा मग आंब्याच्या पानाचं देखील लावू शकता. सर्वप्रथम नित्यकर्म आपटून तुम्हाला देवपूजा करायची आहे. तसेच वर्षप्रतिपदेला ब्रह्मदेवाची पूजा करून महाशांती करायची असते. नंतर होम हवन आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची पूजा करायची असते. ब्राह्मणांना दक्षिणा द्यायच्या असतात. या प्रकारे शांती केल्याने सर्व पापांचा नाश होतो, आयुष्य वाढतं आणि समृद्धी देखील येते. त्याचबरोबर ज्या वारी गुढीपाडवा येत असेल त्या वाराच्या देवाची नक्की पूजा करावी. त्याचबरोबर आपल्याला भगवान सूर्यदेवांना अर्घ्य आवर्जून अर्पण करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे विजयाचे प्रतीक म्हणून प्रत्येक घरामध्ये या दिवशी गुढी उभारली जाते. कडुलिंबाचा प्रसाद आपल्याला तयार करायचा असतो. त्यामध्ये कडुलिंबाची पाने, गूळ आणि धने एकत्र करून त्याचा प्रसाद तयार करायचा असतो आणि तो खाल्ला जातो. तसेच गरजू लोकांना दान केल्याने पितर संतुष्ट होतात. तसेच हा दिवस सुख, समाधान, आनंदानी वातावरणात मंगलमय गीते, वाद्य, कथा ऐकत घालवला पाहिजे. या दिवशी चुकूनही कोणाचा अपमान आपल्याला करायचा नसतो. गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो आणि ह्याच दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते. या दिवशी नवीन वस्तू खरेदी केले जातात. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा प्रारंभ केला जाऊ शकतो. सुवर्ण खरेदी केली जातात. गुढीपाडवा हा सण विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गुढी उभारण्यासाठी हळदी कुंकू अक्षता लावून घ्यायचे असतात. त्याचबरोबर हार, साखरेची गाठी आणि आंब्याच्या दहारी गुढीला लावायच्या असतात. गुढी उभारल्यानंतर धूप आणि अगरबत्ती दाखवून पूजा करायची असते. गुढी उतरताना तुम्ही साखरेचा नैवेद्यही दाखवू शकता. गुढी खाली उतरवल्यानंतर त्याचे सर्व साहित्य योग्य पद्धतीने व्यवस्थित ठेवणे सुद्धा खूप गरजेचे असते. गुढीला वापरण्यात आलेली कडुलिंबाची पानं आणि हार तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता. गुढीपाडव्याच्या दिवशी आता कोणकोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्याबद्दलची आता आपण माहिती घेऊया. या दिवशी पती पत्नीने चुकूनही घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद करू नये. त्याचबरोबर सकाळी उशिरापर्यंत झोपू नये आणि दिवसा देखील झोपू नये. आणि आपल्याला सकाळी या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं असतं. जरी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणं तुम्हाला शक्य नसेल तरी सकाळी 6 वाजायच्या आत घरातील प्रत्येक व्यक्तीने या दिवशी आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करावे. गुढीपाडव्याच्या दिवशी प्राणीमात्राची नक्की सेवा करावी. आपल्या आजूबाजूला गाय, कुत्रा त्याचबरोबर इतर जे काही प्राणीमात्रा असेल तर त्यांना काहीतरी वस्तू खाण्यासाठी नक्की द्यावी. जितकं तुम्हाला दान करता येईल तितकं तुम्ही दान करावं. या दिवशी तुम्हाला तुळशीची देखील सेवा करायची असते. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या ज्या काही आपण गुढीला साडी वापरत असतो तर ती साडी व्यवस्थित असावी, नवीनच असावी. वापरलेली साडी चुकूनही गुढीला लावू नये.
अशा पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पाळायच्या असतात। आता गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला बघा काही महत्त्वाच्या चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत। आपल्याला कोणी कितीही आग्रह केला तरीही आपल्या घरातील हे 2 लक्ष्मीकारक पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही आपल्याला कोणालाच द्यायचे नाहीत। बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण खूप नियमांचे पालन करतो, पण काय होतं कोणीतरी आपल्याकडे काही मागायला आलं की आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात आणि त्यामुळे त्या चुका आपल्याकडून झाल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती रुष्ट होत असते। बघा हा जो दिवस असतो तर तो खूप महत्त्वाचा असतो। या दिवशी केलेल्या उपायांमध्ये आपली वाढ होत असते, त्यामुळे या चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या असतात। आता कोणकोणते पदार्थ जे आहेत ते आपल्याला द्यायचे नाहीत तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। सर्वात प्रथम जर तुमच्याकडे या दिवशी कोणी दही मागायला आलं तर चुकूनही कोणालाही दही देऊ नका। दही हे आपल्या घरामध्ये लक्ष्मीकारक असतं। आपल्या घरामधील जर एखाद्या सणाच्या दिवशी आपण दही जर कोणाला दिलं तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये दुःख आणि गरिबी येण्यास सुरुवात होते। त्यामुळे दही आपल्या घरातून सणावाराच्या दिवशी चुकूनही कोणालाही देऊ नये। त्याचबरोबर मीठ जे असतं तर ते सुद्धा आपल्याला घरामध्ये लक्ष्मीकारक असतं। बघा आपले जे पूर्वीचे लोक होते तर ते आपल्याला सांगतात की घरातील मीठ हे चुकूनही संपू देऊ नये, कारण त्या मिठामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असतात। तर मीठ हे सुद्धा या दिवशी चुकूनही कोणाला देऊ नये। आणि गव्हाचं पीठ देखील असतं तर ते देखील आपल्या घरामध्ये लक्ष्मीकारक असतं। माता लक्ष्मी गव्हाच्या पिठात साक्षात निवास करत असतात, त्यामुळे गव्हाचं पीठ देखील घरातलं कधीही लवकरात लवकर संपू देऊ नये, किंवा त्याचबरोबर या दिवशी कोणालाही गव्हाचं पीठ जे आहे ते देऊ नये। त्यानंतर धने सुद्धा आपल्याला घरामध्ये एक लक्ष्मीकारक पदार्थ असतो, त्यामुळे आपल्या घरातील मीठ, धने, दही त्याचबरोबर गव्हाचे पीठ हे जे पदार्थ आहेत ते पदार्थ चुकूनही तुम्हाला कोणालाच द्यायचे नसतात। बघा या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारत असतात आणि जर आपण हे पदार्थ कोणाला दिले तर त्याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात। त्यामुळे या चुका तुम्हाला प्रामुख्याने टाळायच्या आहेत। त्याचबरोबर गुढीपाडव्याचा जो मुहूर्त आहे तर तो सकाळी ब्रह्ममुहूर्त हा सकाळी 4:15 ते 4:30 वाजेपर्यंत असणार आहे। या कालावधीमध्ये जरी तुम्ही गुढी उभारली तरीही चालेल, आणि जर तुम्हाला शक्य होत नसेल या कालावधीमध्ये तर सूर्य ज्या वेळेस उगवतो असतो त्या उगवत्या सूर्याबरोबर जर तुम्ही गुढी उभारली तर ज्या वेळेस सूर्याची किरणे पृथ्वीवरती पडतात त्यामधनं ती सकारात्मक ऊर्जा तयार होत असते, तर ती त्या तांब्यामध्ये सामावली जाते। त्यामुळे उगवत्या सूर्याबरोबर जरी तुम्ही गुढी उभारलीच पाहिजे। या सर्व आपल्याला गोष्टींची काळजी घ्यायची असते, आणि या गोष्टींची काळजी घेऊन जर आपण संपूर्ण गुढीपाडव्याचा जो सण आहे तो साजरा केला तर नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत ते बघायला मिळत असतात। तर अशा पद्धतीने आपल्याला ही गुढी जी आहे ती उभारायची आहे। तर ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी अपेक्षा करते। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।